स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर गुड मॉर्निंग. तर सकाळचेच काहीतरी 11 नाही सॉरी 10:30 झाले. तर आपल्याला आज जायचं आहे एका ठिकाणी. मी पप्पा आणि बाजूला आता ते काका आहेत त्यांच्यासोबत जायचं आहे. आपल्या घरी न्यू मेंबर जॉईंट होणार आहे एक. तुम्हाला समजेल कोण येते कुठला येते मेंबर्स दाखवेन सगळं दाखवणार आहे. अजून जायचं आहे थोडा टाईम लागणार आहे. तर मी पप्पानी तर काकांनी जाणार आहेत आता. तर खूप एक्साइटेड आहे ना गाईज मी आज. फक्त न्यू मेंबर येऊ दे आपला फुल धमाल करायची. हाताला का लागलं भाजलं इथे. हा द्या न्यू मेंबर जॉईंट नाही फुल एक्साइटेड आहे. फुल मजा करायची आता. फक्त कधी येते त्याची वाट बघतोय. फुल धमाल करायची गाईज. काय सांगू तुम्हाला फुल उत्सुकता आहे. तर आता थोड्या वेळ निघू आम्ही 11 11:30 तिथे जायचं आहे. मग तिकडे गेल्यावर समजेल काय आहे कुठला न्यू मेंबर आहे. फुल एन्जॉय करणार आहे आज. आणि दुसऱ्या दिवशी तर अजूनच चांगलं होणार आहे. घरी घेऊन यायचं आहे त्याला. बघू चला आता मी निघतोय थोड्या वेळात. मला हात दुखायला लागला गाईस. थोड्या वेळ निघूया. मी भेटतो आता तुम्हाला नंतर. तुम्ही विचार कराल त्याने टोपी का घरात घातली. तर केस कापले त्यामुळे घातलेली. तो जरा विचित्र दिसतोय. केस कापले थोडासा विचित्र दिसतोय. तर कॅमेरा चेहरा नीट दिसत नाही मग थोडा विचित्र दिसतो. मग मी टोपी घातली आणि घरात बसलो. असं दिसलं तर जरा कॉमेडी तरी वाटते. तसं बघायला गेलं तर दलिंदर वाटते म्हणून मी टोपी घातली. तर गाईस कशा आता आलो इकडे. आता पेमेंट करायला आलो आपला. करून घेऊया सगळं. सर आहेत आपले तर सर्व पेमेंट करून घेऊया आणि आपण फायनली सर आहेत आपले पेमेंट क्लिअर करत आहेत. हे झाल्यानंतर आपण जाऊया. पप्पा तिकडे बसलेले. तर आता आलो आम्ही इथं काल्हेरला. तर पप्पा तर अजून आले नाही. पप्पा तिथं होते RTOला. तर जरा सगळं आहे पेपर वर्क करायचं होतं. सगळं करतात आता निघाले ते पण. आणि आम्ही काल्हेरला पोचलो आहे. पियुष आणि मी. पियुष पण इथं आम्ही पोचलो. जरा इथं नाश्ता करत होतो. आता नाश्ता आला. आता पप्पाची वाट बघतो कधी येतात ते. बघू आल्यावर जायचं आपलं सरप्राईज गिफ्ट घ्यायला. सरप्राईज घ्यायला जायचं. काय रे सरप्राईज आहे सगळा एकदम. चला ते बघा फुल टाईमपास करत होते पप्पा इथं. इकडं आत्ता आले. कधीपासून वाट बघतो. घेतल्या चला आता जाऊया. गाईज फायनली आलो गोडाऊनला. जिथे यायचं होतं तिथे अर्धा तास झाला गोडाऊन शोधतो. आता फायनली आलो. आपली रिक्षा बहुतेक गाईचं बघा इथे ठेवण्यात रिक्षा. आता याच्यामधून एक चॉईस करायची. म्हणजे कंडिशन सगळी चेक करून कुठली गाडी चांगली आहे ती आणि ती चॉईस करून घ्यायची. आपल्याला फुकट नाही देणार अशी घेऊन जायची चॉईस करून. ही कसली ही नाही आपली कालीवाली बघा. तोच कलर आहे. आता याच्यामधून एक चॉईस करूया. सगळी कंडिशन बघूया गाडीची आणि मग फिटिंगला घेऊन जायची. आणि आपली रिक्षा आपल्याकडे आली आवाज. तर आता चेक करू त्यांना. हां मी रिक्षावाला चावी पद्धतशीर चेक कर. कोणता पप्पा करताय चेक. आपण हे करू रिक्षा चालू. हां हे न्यूटर आहे का. गाईज फायनली झाली आपली बुक. सगळ्या गाड्या अशी चेक केल्या. सगळ्या बघून झाल्या. धक्का का धक्का कशाला चल. तर आपली फायनल पहिलीवालीच आहे ती बुक केली. ही आहे चांगली. बाकीच्यांची कंडिशन बघून फायनली बुक केली. मार बस गेअरला टाकली. गेअरला असेल बहुतेक. माझ्याकडे नाही फिरला खाली. काय न्यूटरला झाली. चला मार बस. गेल्या जन्मी तू रिक्षावाला होता वाटतं.
काहीच रिक्षा शिकलोय मी आता. मागं घेऊ का? मागं नाही चला पूर्ण दाबलं. फर्स्ट गेअर कर व्यवस्था आहे. हां ये आता. चला गाडी आता मी चालू आहे. रिक्षा चालू. चल रिक्षा चालवतो. आता गाडीतला आपल्या ॲक्टिव्हमधलं पेट्रोल काढून याच्यात टाकलं. आम्ही राऊंड मारतो. चला नीट चलो. माझी साईड आता मी पण चालवतो. रिक्षा तर आता घेतली काही नाही. समोर होती पहिलीच रिक्षा, तीच घेतली आपण. काय नाद नाही करायचा. बाकी सगळ्या बघितल्या म्हणजे असं थोडं बेन दिसत होत्या आणि समोर होती पहिलीच, तीच घेतली. ती हाय बरोबर सगळं चेक केला आणि फायनल केली. आता थोडं एक जरा बटनाचा प्रॉब्लेम आहे, तो करून देईल. फायनल करून टाकायची आणि डायरेक्ट आता काल्लेरला एका ठिकाणी न्यायचे बनवायला. मी पण मारणार आहोत. मी पण चालू. गाडीचे टायर घेतले चेंज करायला. ते नवीनवाले टायर टाकले म्हणजे दुसऱ्या कंपनीचे MRFचे. खाली फुकटचं प्रमोशन. इथं पण टाकलं आहे, या साईडला पण टाकून दिलं आणि इकडच्या पण टाकलं. न्यू टायर MRF. मला ही गाडी घेऊन जाऊया आपण पूर्ण. चार आहे. पहिला गेअर टर्न. हँडब्रेक हो थांब. त्याला हँडब्रेक लावून ठेवलाय, कसं समजायचं? काय बघा दुसरा गेअरला दाखव. आई शपथ हेवी आहे बघ. डेंजर आहे. जायला ब्रेककडे लक्षच जात नाही. सवय नाही ना. गाईज कशी चालवली नीट कॅमेरा धर. कमेंटमध्ये सांगा गाईज कशी चालवली रिक्षा. न्यूटर हा झाली कशी. गाईज बघा घेऊन जाऊया आता सगळं. हलका आहे, मला वाटलं वजन आहे. सगळ्या लाईटिंग सामान आहे याच्यामध्ये. आपल्या याच्यामध्ये आणि आता हे घेऊन जायचं आहे आपल्याला जिथे बनवायची आहे तिकडे घेऊन जायचं आहे. गाडी पूर्ण फिटिंग करून घेऊन यायची. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मग पासिंगला घेऊन जायचं आपली गाडी. चला मग आता निघूया डायरेक्ट तिकडे जायला. नंतर भेटतो डायरेक्ट तुम्हाला. गाईस आता घरी आलो. प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का तुम्हाला सांगते ना. बघा गाईस प्रॉब्लेम काय आला तर आम्ही गेलतो. रिक्षा तर घेतली आपली, फिटिंग करायला घेऊन गेलेत पप्पा आणि काका गेलेत. तर आता आपण नाही जाणार आहे फिटिंग करायला. आम्ही आलो घरी कारण जरा अर्जंट काम आल्यामुळे घरी यायला लागले. व्हिडिओ काढायची होती राहिली माझी, तर अर्जंट काम होतं म्हणून घरी यायला लागले. आता रिक्षा तुम्हाला आता रात्री आल्यावर दाखवतो आपली. रात्री आल्यावर बघू मस्त सांगतो तुम्हाला, रात्री समजेल. म्हणून रिक्षा आता रात्रीच बघायला भेटणार आहे जेव्हा घरी घेऊन येते तेव्हा. तर चला आता जातो जरा अर्जंट काम आहे, तर काम करून घेऊया आधी. चला गाईस यांची वाट बघतोय कधीपासून रिक्षा येईल. आता वाजले 11:30 रात्रीचे. अजून रिक्षा घरी आली नाही आपली. आणि मी संध्याकाळी आलो घरी. रिक्षा आली पूर्ण बनून आपली. आता बघूया कुठे आहे गाडी. चाललं आता जरा चालत यशोधनला. रिक्षा अजून टाईमपास करते. बघू दे रिक्षा कुठे आता. त्या कधीपासून आम्ही आशेने वाट बघतो. आता येईल फोन करते. फोन पण नाही उचलत पप्पा. तर बघू यशोधनला जाऊया. चालत आहे ना यशोधनला. पण रिक्षा बघून जाईल. आता रिक्षात बसून येतो. रिक्षा दिसली की बघू किती ट्रॅफिक लागली ती.
कुठे दिसत. फायनल रिक्षा भेटलेली आपली. काय आहे, काय एवढा टाइम लागतं का? अरे कधीपासून वाट बघता इथं माणसं वाट बघता कधी रिक्षा झालं. आंघोळला गेली तू? आंघोळ एकदम पद्धतशीर गेली. खोटा बोलतो तू. आंघोळ एकदम पद्धतशीर. गाईस रिक्षा बघा आपली एकदम भारी वाटते. यार आता चालू ना, मी चालू का? मोठा आहे काय? हा तू मोठा आहे रिक्षामध्ये? जाऊ द्या आता, तुम्ही बोललात म्हणून ना का नाही तर चालवले असते. तू चालवतो? नाही जाऊ द्या आता, काय बोलू. चालवतो काय? तिथे चढण्यानं कशी चढवता येणार आहे मला? बंद पडली तर इथे उगाची ट्रॅफिक व्हायची. अरे तू आता उद्या चालूया, उद्या फायनली रिक्षा झाली. आता कडक वाटते काय गाई. आता कसली भारी रिक्षा वाटते बघा. आता मला मी यशोदर पर्यंत चालत आलं माहितीये का, यांची वाट बघता बघता. नाकावर डाऊट आहे ना? हा नाकावर डाऊट आहे. तुमच्यावर कसा डाऊट, एवढी तर चालवली नमस्कार. अरे माणूस. तुम्ही डेंजर आहे, झुकेगा नाही साला. रिक्षा चालवायच्या बाबतीत आपण कडक आहे एकदम. मग बंद कशी पडली आता? तू आंघोळ नाही केलीस का? नाही. मी आंघोळ करून आलोय गाईस. तुम्ही पळू रिक्षाचा? नको नको नको. सीएनजी संपला का भरला? अरे लय झाला तो. तुम्ही समजलं नाही? समजलं का? नाही नाही ना, कमी आहे ना मी भाजून नाही, अजून मराठा आहे. अजून भराच आहे काय? हा, मग? समजणे वाले का इशारा कॉपी आहे. हा. तुझा बाप्पा बोला होते काय? हा तुझा बाप्पा बोला आपण उद्या CNG भरूया. उद्या भरूया का? हा. चालेल उद्या भरा. पण आता गाडी लावूया घराजवळ पहिला. हा. इथं आम्ही आशेने एवढी वाट मी काय बघतो. बोललो, भाई तू CNG हा मला आत्ता भरायचा आहे. वैताग आला ना पण गाईस. मानक तुला पण माहिती आहे. तू शपथ कधी- आम्ही नशीब निघालो गाईस, शपथ सांगतो नशीब निघालो. इतकी ट्रॅफिक होती ना, इतकी ट्रॅफिक. आता हे आता 11:30 वाजता घरी आले, गाडी पूर्ण बनवून. 2 मिनिटं उतर झाला. आता उतरूया खाली, आपली गाडी लागेल. ही बघा आपली रिक्षा. पाटील, पाटील. हो थांबा थांबा. वायरीचा सीन झाला काहीतरी. वायरीचा दूर यायला लागला इथून. वास येतो वास येतो. हो इथं नका लावू, इथं नका लावू. काय आलं? तिथं दूर येतो वायरीतनं. कुठं? वास येतो. हे काय याच्यावरून आपण पाण्याची लाईन. नाही इथं नका लावू, दुसरीकडे लावा पाहिजे. त्यामुळे काय आता जागा करायला लागेल परत. त्या वायरीवरून दूर येतो. उगाच नको काय प्रॉब्लेम. जागा शोधूया दुसरी. आपली गाडी काय वाटते यार. हिनं ब्लॅक पॅन्थर बनवून टाकलं हिला, काळी करून. आता उद्या बघा, उद्या दाखवतो नाही तुम्हाला गाडी उचलत. काय का या मजा. आता भाई गाडी चालवायला तर भाई मजा आहे. गाईस आपली गाडी लागलेली आहे इथे. जागा दुसरी तिकडनं डायरेक्ट इकडं घेऊन आलो. आता इकडनं आता आम्ही घरी झालो. तिथं वायरीचं इथं दूर यायला लागला या साईडला. आणि आपण आता घरी जाऊया. गाडी मस्त वाटते, पूर्ण ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. तुम्हाला ना उद्या सकाळी दाखवतो गाडी नीट उजेडात जरा वेगळी दिसणं, चमकेल इमकेल जरा काहीतरी. बाय खुश आहे, आज झोपायचंच नाही ना. आता आपली हक्काची रिक्षा भाई, कधी पण येऊन झोपायचं, कधी पण येऊन बसायचं, मजाच वेगळी. चला गाडी लावली साड्या. तर जाऊया घरी. हे बघ इथं. बघा गाईस इथून दूर यायला लागला. अँगल घुसलाय. पब्लिक फक्त पकडून उभा राहा, नाही तर माझ्यावर बघत बसलं काय होते कधी होते. अँगल घुसलाय, अजून धूर येतोय गाडीतून. पाईप बघा मी टाकलंय. पाणी वाढतं थंड व्हायला. थंड काय होत नाही, लयच गरम आहे. पब्लिक नुसती बघा. फोन आलास का? The next day. गाईस आता आलो आपण ठाणा मार्केटला. आपल्या रिक्षाला हार लावायचा आहे ना, तर हार घेतलेत. इकडे ठेवलेत 2. ते आता घ्यायचे आहेत
आणि रिक्षाला लावायचं आपल्याला, तो घ्यायला आला ठाणा मार्केटला. तर घेऊया हारने जाऊया लगेच. चल मी पण येतो, चल चला गाईचं नाही आपली गाडी इथे, गाडी राहून दे ना इथे भावा. बघ आपला लईच मोठं रिक्षाला लईच मोठं आला असं वाटतं. काय नाही घेऊया आणि जाऊया घरी. आणि संध्याकाळी 5 का 6 वाजता पूजा करायची बोलत आहे. आपल्याला स्वामींच्या मठात घेऊन जायची गाडी. जाऊया घरी हार घेऊन. काहीच आता आलं आहे आपला रिक्षाची पूजा करायला. सगळेजण आलेत घरातले आणि आम्ही थांबलो आता. रिक्षाची पूजा करून घ्यावी. अर्धा तांब्या घालून फिरायला येशील बरं, बताव ना विचारलं गाव द्या. आता आलं ना, आता कसं राहतं तुम्ही पाणी ठीक. गोपाल श्रीपाला दिसलं विजय ते गोपाल बस गावाला गेले. गणपती बाप्पा पुढे न्यूटरला टाका घेरला, टाका घेरला घ्या घ्या थोडा. हां तुम्ही काय इथं बसायला आली का आमच्या रिक्षात? पिल्लू उभी राहा. आमच्या रिक्षात काय तुमचं काय? आमच्या रिक्षात काय चालू रिक्षा चालवायचं. पकड शेरिंग पकड चिंगी ए चिंगी पकड शेरिंग पकड. हां पकड एक टप्पा आउट होशील, खाली पडशील. नको बघ इथं बघ. गाईस नेहमीप्रमाणे आपला व्लॉग आपला एंड करायचा राहतोच आणि एंड करायची जागा पण आपली फिक्स असते. आणि आता पण राहिलेले ब्लॉग एंड करायचा. आता हा 3ऱ्या दिवशी ब्लॉग एंड करतोय मी. अजून ब्लॉग एडिट पण नाही केला, काय नाही. तर बघितला असं आता झाला एडिट, बघितला तुम्ही ब्लॉग. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कॉंग्रॅच्युलेशन पण येऊ द्या तुमच्या आशीर्वादाने आणि आपली रिक्षा चांगली चालू द्या. आशीर्वाद येऊ द्या आपल्या गाईस आणि आपले सबस्क्रायबर पण वाढू द्या. आणि सबस्क्राईब करत जावा गाईस. न्यू मेंबर जॉईन होऊ दे आणि आपला चॅनल ग्रोथ होऊ दे. आणि आपला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत आपण भेटूया. आता नेक्स्ट ब्लॉग बघूया आपला कधी येतोय तो.
तर मी टाकायचा प्रयत्न करतो लवकर. पण काय भेटतच नाही कॉन्टेंट आणि जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. तर आपला हा ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय गाईस. रिक्षा